पंढरपुरात आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारकरी दाखल झालेत। मात्र भाविकांच्या भुकेची काळजी गेल्या 26 वर्षांपासून एक अवलिया घेतोय। कर्नाटकचे संत दानेश्वर महाराज हे गेली 46 वर्ष पंढरपुरात अन्नदान करतात। चहा, नाश्ता, भोजनाची सेवा गेली 46 वर्ष अविरतपणे सुरू आहे। रोज हजारो भाविक इथे प्रसाद घेत असतात। दर्शन रांगेतल्या हजारो भाविकांना गेले 8 दिवसापासून 2 वेळचं भोजन, नाश्ता, चहा देण्याचं काम कर्नाटकचा एक अवलिया भाविक करीत आहे। दानेश्वर महाराज म्हणून त्यांचं नाव आहे। गेले 8 दिवसापासून या इथं अशा पद्धतीचे मोठमोठी भांड्यात भाज्या, नाश्त्याचं साहित्य, चपाती, भात हे शिजवण्यात येत आहे आणि यासाठी हजारोच्या संख्येने भाविक यांना इथं 24 तास दर्शन रांगेत कधी जरी आला तरी त्यांना खायला दिलं जात आहे। दर्शन रांगेच्या बाहेर असलेल्या भाविकांना सुद्धा हे अन्नप्रसादाचा लाभ दिला जातोय। 24 तास हे यांची रसोई चालू असते। 24 तास इथल्या चुली शांत होत नाहीत। तब्बल 8 दिवस या चुली अशाच चालू राहतात आणि दर्शन रांगेतल्या शेवटच्या भाविकाला प्रसाद दिल्याशिवाय ही सेवा यांची खंडित होत नाही। आणि अशा या कर्नाटकाच्या अवलिया भाविकाकडनं गेले 16 वर्ष अशा पद्धतीची अन्नदानाची सेवा चालू आहे। आजही हजारोच्या संख्येनं भाविक दर्शन रांगेतले या दानेश्वर महाराजांनी दिलेला प्रसाद खाऊन दर्शन रांगेत थांबत आहेत। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।